सकाळची माझी इथे थोडीशी घाई गडबड चाललेली आहे, कारण की आता दिवाळीच्या सुट्ट्या आहेत तोपर्यंत आता मी थोडी निवांत आहे. क्लास सुरू झाल्यानंतर मग आता मला हा निवांत वेळ मिळणार नाहीये. तर असं झाडांना पाणी वगैरे दिलं, थोडीशी दिवाबत्ती आता करून घेते, वंदना करून घेते. म्हणजे छान असं सकारात्मक वातावरण, मन शांत असं होतं. डोक्यात चाललेले विचार जे असतात ना, कुठल्या कुठे गायब होऊन जातात. इतकं मन प्रसन्न आणि सकारात्मक वाटायला लागतं. तुम्ही देखील करत असाल ना, नाही का? तर आज मी तुमच्याशी एका विषयावर चर्चा करणार आहे. कसं आहे ना, असं म्हटलं जातं की बायकांच्या मनामध्ये किंवा पोटामध्ये काही राहत नाही. तर हे खरं आहे का? तर मला असं वाटतं हे काही अंशी खरं आहे. पण हे जे वास्तव आहे हे पुरुषांच्या बाबतीत देखील लागू होतं. कारण की कसं आहे, आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्या बाबतीमध्ये करणार असतो, तर त्या करायच्या आधीच आपण बऱ्याचशा गोष्टी आपण आपल्या जवळच्या माणसांकडे, मित्रपरिवारांकडे, नातेवाईकांमध्ये सांगून मोकळे होतो. थोडक्यात काय, जी गोष्ट आपल्याला करायची आहे त्याआधीच आपण सगळीकडे दवंडी पिटवून ठेवतो आणि मग ती गोष्ट करण्याआधीच त्यामध्ये भरपूर सारे अडथळे निर्माण व्हायला लागतात. बघा ना आता, जसं की तुम्हाला प्रमोशन मिळालंय, तर ते तुम्ही लगेच मित्रमंडळींना, नातेवाईकांना सांगितलं किंवा बाहेर टूरला जाणार आहात, गाडी खरेदी करायची किंवा घर खरेदी करायचे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर ह्या प्लॅनिंग करण्याच्या ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही करून ठेवलेल्या आहेत. पण त्या व्हायच्या आधीच तुम्ही सगळीकडे सांगून ठेवलेले आहे. तर इथे होतंय काय, जी माणसं तुम्ही सगळ्यात आपल्या जवळची मानताय, नातेवाईक, मित्रपरिवार किंवा मग आपल्याच घरातली एकदम जवळची खास माणसं असतात, तर ती नकळतपणे, गुपितपणे कुठेतरी तुमच्यावरती जळत असतात, ईर्ष्या करत असतात, की इतकं कसं काय आमच्या आधी प्रगती वगैरे झाली त्यांची. असं होत असेल आणि ह्याचा अनुभव तुम्हाला आला देखील असेल. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. तुम्हाला घर घ्यायचंय, गाडी घ्यायचंय, प्रमोशन मिळालेलं आहे, बाहेरगावी टूरला जायचं आहे किंवा आणखीन खूप सारे डोक्यामध्ये प्लॅनिंग्ज आहेत किंवा तुमचा इन्कम सोर्स आहे, बिझनेस आहे. त्याबद्दल तुम्ही कोणालाही काहीही सांगू नका. या सगळ्या गोष्टी तुम्हाला शांतपणे तुमच्या मनातच ठेवायच्या आहेत आणि ह्या तुमच्या मनात ठेवण्यासाठी खूप मोठा संयम लागतो. तो तुम्ही तुमच्यावरती मिळवला पाहिजे. तर बघा, असं जर तुम्ही केलं तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी सक्सेसफुल होतात आणि आणि जे नियतीने तुम्हाला द्यायचं ठरवलेलं आहे ते बिनधास्तपणे तुम्हालाच मिळणार आहे. पण त्याआधी तुम्हाला तुमच्या मनावर संयम ठेवला पाहिजे. तुम्ही तुमचं तोंड बंद ठेवलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही इथे-तिथे न सांगता तुम्ही त्या तुमच्या मनातच ठेवल्या पाहिजेत आणि त्यावरती तुम्ही ते काम केलं पाहिजे.